काही लोकांनी इंडिपेंडेंट स्त्री याची व्याख्या काही वेगळीच केलेली आहे। जी स्त्री घरातल्यांचं ऐकत नाही, जी स्त्री घरातल्यांना जुमानत सुद्धा नाही आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेते असं त्यांना वाटतं, तर ही व्याख्या सहसा सगळी चुकीची आहे। इंडिपेंडेंट स्त्री म्हणजे याची व्याख्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगते, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा की फायनान्शियली, फिजिकली आणि स्वतःचे निर्णय जेव्हा ती स्वतः घेते ना, तिला म्हणतात इंडिपेंडेंट स्त्री। भले तिने स्वतःसाठी थोडीफार खरेदी जरी केली तरी तो आनंद गगनात मावत नाही, बरोबर आहे की नाही? मग तिला म्हणतात इंडिपेंडेंट स्त्री। म्हणजे आपल्या घरात समजा एखादा फायनान्शियली प्रॉब्लेम असेल पैशाचा, आपण सहज काय म्हणतो, आमचे हे बघतात बरं का, सगळे पैशाचे व्यवहार ते बघतात का, आपण शिकलेले नाहीत का, आपल्या त्यातलं काही कळत नाही का, आपल्या त्यातलं उमगत नाही का, असं काही नसतं। परंतु स्वतः आपण ओढून घेत नाहीत, ते डायरेक्ट काय म्हणतो, आमचे हे बघणार की पैशाचा व्यवहार तेच बघतात, आपण त्यात लक्ष घालत नाही। म्हणजे मला स्त्रियांना हेच सांगायचं आहे की हा निर्णय आपल्याला बदलायचा आहे। तुम्ही स्वतः काहीतरी पैशाचा व्यवहार करा, पैशाचा व्यवहार बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणत नाही प्रत्येक माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो, त्याच्यातून पण आपल्याला भरपूर असं शिकायला भेटतं। कारण की अज्ञानी माणूस हा 100% ज्ञानी होतोच, म्हणून आपल्यामध्ये किती अज्ञान आहे हेही आपल्याला कळतं की आपण कशामध्ये कमी आहेत बाबा नेमकी। ज्ञानी होण्यासाठी आपल्याला अज्ञानाचा अंधकार दूर केलाच पाहिजे। आणि आपण जी खरेदी करतो ना, त्याच्याने आपलं एक नवीन स्वॅग निर्माण होतं बघा, की मी एक माझ्या स्वतःच्या कष्टाने एक साडी घेतली किंवा नवऱ्याला गिफ्ट म्हणा किंवा मुलाबाळांना काहीतरी आपण घेतलं, तर तो आनंद आपला गगनात मावत नसतो। म्हणून इंडिपेंडेंट स्त्री होण्यासाठी लोकांचे टोमणे ऐकून न घेता, म्हणजे आपण जर प्रत्युत्तर दिलं ना तर लोकांना लगेच वाटतं हा ही माघारी बोलते म्हणजे इंडिपेंडेंट स्त्री आहे, असा काहीही होत नाही। परत एकदा सांगते, फिजिकली, फायनान्शियली आणि स्वतःचे निर्णय ती स्वतः घेते ना, तेव्हाच तिला इंडिपेंडेंट स्त्री असे म्हणतात। कारण की काही वेळेसुद्धा असा घरात मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो की नाही, की त्यावेळेस आपली गरज आपल्या परिवाराला पडते। मग त्यावेळेस नेमकी आपण हारून का जातो, कारण की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, फायनान्शियली माहीत नसतात, फिजिकली माहीत नसतात, म्हणून ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्याला आजच प्रयत्न करायचा आहे। कारण की कोणतीही वेळ कधीही कुणाला सांगून येत नाही। स्वतःला असं पूल करा आणि स्वतः असं बाहेर पडायचा प्रयत्न करा की आपल्यामध्ये अजून काय काय शक्ती आहे। आपण नारी शक्ती, आपण दुर्गा आहेत, आपण काली आहेत, आपण चंडिका आहे, आपण सगळे, फक्त ते रूप ओळखण्याची जर क्षमता कुणात असेल ना, ते आपल्यामध्ये। म्हणून सगळ्या देवाचे अवतार 18 हात जागृत करून आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे, पण फक्त मर्यादित राहून, कारण मर्यादा ओलांडायच्या नाहीत। आपली मर्यादा काय आहे ही आपण ओळखले ना, दुसऱ्याची चप्पलसुद्धा आपल्याला खावी लागत नाही। म्हणून आपली मर्यादा ओलांडू नये। आणि इंडिपेंडेंट स्त्री व्हायचं असेल ना तुम्हाला, तर बिझनेस स्टार्टअप करावा लागेल किंवा तुम्हाला जॉब करावा लागेल। मला तर वाटतं जॉबपेक्षा तुम्ही बिझनेसच स्टार्टअप करा छोटासा, आणि उंबऱ्याच्या आतूनसुद्धा तुम्ही 2 रुपये कमवू शकता, उंबऱ्याच्या बाहेरून येऊनसुद्धा तुम्ही 2 रुपये कमवू शकता। फक्त आपल्या मर्यादा सांभाळा। कोणताही पुरुष तुमच्याकडे बोट कधीच दाखवणार नाही की ही इंडिपेंडेंट स्त्री झाली म्हणून हिचे सगळ्यात चाली सुरू झाल्या। कारण की तुम्हाला सांगू का, एक स्त्री जरी अशी वागली तर सर्व स्त्रियांना तसंच गणकीत धरतात। म्हणून आपल्यावर डिपेंड आहे आपण कसं राहायचं आणि कसं नाही। कारण की कुणाला घरच्या जबाबदाऱ्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं, बरोबर आहे की नाही? कुणीतरी फक्त आपली ओळख निर्माण करण्यासाठी बाहेर पडत असतं, परंतु आपली चप्पल जर आपल्या पायामध्ये असेल ना, कुणाचीही हिंमत होणार नाही। आणि मेन आपल्या जोडीदाराचा विश्वास, आपल्या जोडीदाराचा विश्वास जर आपल्यावर असेल ना, तर कुणाची काही हिंमत होत नाही। म्हणून आपला जोडीदार हा इतका महत्त्वाचा आहे आपल्यासाठी ना, की त्याच्यामुळेच आपण स्वतंत्र स्त्री म्हणून बाहेर एक बिझनेस वुमन म्हणून ओळख करू शकतो। म्हणून हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, त्याच्यातून 2 शब्द जरी तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की घ्या आणि बिझनेस स्टार्टअप करा आणि सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करा।